आई, आपलं दार उघडं कसं काय? आपण तर कुलूप लावलं होतं ना जाताना. वाह, वाह, वाह. हो ना. आपण नसताना घरात कोणी घुसलं की काय? आई, स्वयंपाकघरात वास येतोय. मी गॅस तसाच चालू ठेवून गेले होते की काय? आई, फक्त वास येत नाहीये, छान खमंग काहीतरी बनवलं जातंय. हो, असं वाटतंय कोणीतरी छान स्वयंपाक केलाय. आई, पण आपण सगळे बाहेर असताना आपल्या घरी स्वयंपाक कोणी केला? आई, आई हो, काय हे सगळं? किती काय काय आणि कोणी केलंय हे सगळं? बाई, आई, मला तर वाटतं ही भूताटकीच आहे. भुताटकी? अगं वेडी आहेस का? काहीतरीच. हो, नाहीतर काय. मी आपल्या माघारी आपल्या घरात येऊन एवढा सगळा सागर संगीत स्वयंपाक केलाय, मग भूताटकीच म्हणायला हवी ना. बायकांचं स्वप्न असतं आई. डोळे मिचकावले की क्षणार्धात स्वयंपाक तयार. असंच काहीसं घडलंय आपल्या घरी. भूताटकीच म्हणायला हवी आई याला. भुताटकी नाही, याला कमाल म्हणतात. आणि ही कमाल कुणी केलीये? चल माझ्या बरोबर, सांगते. काय ग लक्ष्मी, पंक्तीची तयारी झालेली आहे, जेवणाचा असा मस्त सुवास सुटलाय आणि केलंस कधी हे सगळं? भूक लागली आहे. आई, अहो आता तरी सांगा ना, कोणी केलंय हे सगळं? हे सगळं करणारी आहे माझी अगदी जीवाभावाची मैत्रीण कृष्णा. कृष्णा, अगं कुठे आहेस? अगं सगळे वाट पाहतायत, आता ये. लक्ष्मी, कृष्णा, कशी आहेस? ती साठी दिसतेस का लक्ष्मी? अगं केव्हाची हाक मारते, कुठे होतीस तू? अगं ते असं म्हणतात ना, देवाला नैवेद्य दाखवला की अन्नपूर्ण ब्रह्म होतं. पण नैवेद्य दाखवला आणि माशांना घास घालायला गेलती विहिरीजवळ. तू पण ना, आणि केवढं काय काय केलंय. वीणा, भूताटकी नाही हा, कृष्णा, कळलं ना? अगं तिला कळेच ना कोणी काय केलंय. किती छान वाटलं तुला भेटून, माझी धीराची कृष्णा. किती कौतुक करू ग तुझं. एकटीने कसं 3 मुलींना लहानाचं मोठं केलंस, त्यांना सक्षम केलंस, आणि तिथवर थांबली नाहीस, त्या तिघींची स्वप्न पूर्ण करतेस तू. तू एकटीच आलीस, त्या तिघी कुठे? बाई, त्या त्यांच्या व्यापात. माझी शारदा, तुला खरं सांगू लक्ष्मी, अगदी माझी सावली आहे बघ. आज खानोळीचं सगळं तीच बघती. काय ग? आणि गौरी तिच्या केस मध्ये. आणि माझी मिनी, माझी चौथा मिनी, ती गेली कॉलेजात. शेंडे फळ ग तुझं. अगं मी बोलत काय बसली, भाऊजींना पडलाही भूक लागली असेल ना. चला चला जेवायला बस तुम्ही. लक्ष्मी, हा दाराबाहेर उभा आहे तो तुझा थोरला संतोष ना? बरोबर. अगं मग असं दाराबाहेर का उभा आहे? हल्ली इथे राहत नाही, आमच्यावर रागावून घर सोडून गेलाय. आत येणार नाही? बोलून बघ.
ए संतोष, आत ये बरं. अरे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहेस तू, म्हणजे माझा पण लेकच ना. ये. कृष्णा, त्याला म्हण जेवायला ये. अरे जेवायला ये, माझ्या हातचं खाऊन तर बघ. ये. नमस्कार. एक मिनिट हा, मी सिद्धू आणि भावनाला बोलत. भावना, सिद्धू, तुम्हाला भेटायला आले कोणीतरी, या लवकर खाली. बसा ना तुम्ही तोपर्यंत. तुम्ही सगळे सकाळी सकाळी इकडे कुठे प्रचाराला जायचंय का? तुम्हाला भेटा. नमस्कार. सिद्धिराज, मी नाही बोलवलंय यांना, तुम्ही बोलवलंय का? नाही, मी नाही बोलवलं यांना. काय झालं? तुमचं कोणाकडे काम आहे? निलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. गाडे पाटील घरच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. मंडळी, तुम्ही माझ्या एका शब्दावर इथे आलात त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. सुनबाई, हे सगळं काय चाललंय? मिळणार मिळणार, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. त्याचं काय ना मंडळी, आमच्या घरच्यांचा ना एक प्रॉब्लेम आहे. घरी कार्यकर्ते आले की फक्त भावनासाठीच आले असतील अशी त्यांची समजूत होते. कारण ते फक्त एकाच दिशेने विचार करतात. तेवढीच त्यांची विचारशक्ती आणि तेवढीच त्यांची धाव. पण आता हे चित्र बदलणार आहे, कारण मी निलांबरी अधिराज गाडे पाटील निवडणुकीला उभी राहणार आहे. आणि आजच मी भावनाच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरणार आहे.